रस्ते बांधकाम विभागाने जर तो ब्रिज अपूर्ण अवस्थेत होता तर त्याला प्रथमदर्शी तुम्ही फलक लावले होते का याची देखील चौकशी व्हावी। प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं एकच मागणी आहे, एसटी महामंडळ प्रवाशांना मुबलक व्यवस्था करत नाही, त्यामुळे प्रवाशांना नाईलाज म्हणून खासगी वाहनाने प्रवास करायला लागतो। दुसरी गोष्ट, RTO ऑफिस जर अधिकारी संबंधित अलर्ट असतील तर या बेजबाबदार अवैध वाहतूक होतेच कशी याकडे दुर्लक्ष का केला जातो। तर आमचं स्पष्ट मत आहे, RTO अधिकाऱ्यांना या ठिकाणाहून हप्ते पोचतात म्हणून ते जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत, म्हणून यांना देखील पार्टी बनवून यांना देखील यांच्यावर कारवाई व्हावी। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल व्हावा। त्याचबरोबर रस्ते अपुरे असताना तुम्ही वाहतुकीस सुरुवात कशी केली, ते फलक होते का नव्हते याची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर संबंधितांच्यावर त्यांची कारवाई व्हावी। ही आमच्या 3 मागण्या आहेत। या तीनही डिपार्टमेंटला एसटी, राज्य परिवहन, त्याचबरोबर तुमचं RTO ऑफिस आणि रस्ते, तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पुढच्या वेळेला मोठं आंदोलन उभं करू आणि त्याचा आम्ही या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। मनुष्याचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली नाही त्याला म्हणून आज आम्ही आप्पासाहेब गुढे, आमचे जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख, त्याचबरोबर